ऐक बाबा तुम्ही तुम्ही वरती बसून आराम करा. आम्ही डॉक्टरांना घेऊन येतो. जगातला कुठलाही डॉक्टर माझा उपचार नाही करू शकणार. बाबा पण आता तुमचं जे डोकं दुखतंय त्याच्यावर उपाय डॉक्टरच करतील ना. तुम्ही या वरती आराम करा. या सावकाश. अरे अरे तुम्ही लोक एवढी चिंता काय करताय? या घरात तर मचमच चालूच असते. थोडा वेळ थांबा, सगळं ठीक होऊन जाईल. मी डॉक्टरांना घेऊन येतो. डॉक्टरांना बोलवू नको. जे होईल ते होईल. दादा हे काय आहे? जे होईल ते होईल म्हणजे काय? कसं बोलताय तुम्ही? हे बघा, डॉक्टर साहेब येऊन तुम्हाला औषध देतील, तुम्ही बरे व्हाल. आणि उद्याचा अजिबात विचार नका करू. जोपर्यंत डॉक्टर साहेब येत नाही तोपर्यंत मी काहीतरी आयुर्वेदिक औषध आणतो. ऐक दादा जिजाबाईंनी जे दुःख दिलंय ते संपणार नाहीयेत. कोणत्याही औषधाने संपणार नाहीयेत. ऐक बस बस. डोक्यात खूप दुखतंय. आत्मा दुखतीये. हृदयात असह्य पीडा आहेत. कळतच नाहीये की या त्रासाला कसं सहन करू. तुम्ही असं का रडताय? औषध खाल्ले की बाबा बरे होतील. सांगा ना, तुम्ही का रडताय? खूप भीती वाटते रमा. अशाच डोकेदुखीच्या आजारामुळे माझ्या आईचा जीव गेला होता. आणि आता बाबा. खरंच खूप भीती वाटते. बाबांना काय नाही होणार. तुम्ही रडू नका, काळजी नका करू. आणि असं रडू बी नका. तुम्ही सरका. हे औषध मी बनवते. मी करून घेईन. या जरा लवकर चला ना डॉक्टर. बाबांची तब्येत खूप खराब आहे. बाला, काय झालं तुझ्या बाबाला? माहित नाही. त्यांचं डोकं लय दुखत आहे. ते खूप वेदनेत आहेत. चला तुम्ही डॉक्टर साहेब. थांब 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 थांब. हे तर खूपच वाईट झालं. बरं मला एक गोष्ट सांग बाला. तुला कधीपासून तुझ्या बाबाची काळजी वाटू लागली? हा हो, ऐकलं होतं की
तुझी आई भीमाबाई, तिचा मृत्यूही असंच काही डोकेदुखीमुळे झालं होतं हो ना? मग कदाचित तुझे बाबा रामजीचा मृत्यूही असाच होणार असेल. तुला तर आनंद वाटला पाहिजे हो. विचार कर बाला, जर तुझे बाबा रामजीला काही झालं तर तुला अडवणारा कोणीच नसेल. तू आपल्या मर्जीनुसार जगू शकशील, तुला हवं ते करू शकशील. प्रचंड देवजी, खूप झालं. मी स्वप्नात सुद्धा माझ्या बाबांबद्दल असा विचार नाही करू शकत नाही आणि असं ऐकूही शकत नाही. बाबांसोबत माझे संबंध कसेही असो, पण ते माझे बाबा आहेत. काय नाही व्हायचं बाबांसनी. चला डॉक्टर तुम्ही. असं वाटतं कोर्टाच्या निर्णयापूर्वीच ईश्वराने तुझ्या बाबाचा निर्णय करून टाकलाय. बाबा काळजी करू नका, डॉक्टर साहेब येतच असतील. या डॉक्टर साहेब, या. आले. बाजूवा सगळ्यांनी, बाजूवा. या या या. काय होतंय बाबांना? सांगा ना डॉक्टर साहेब. खूप दुखतंय. डॉक्टर साहेब काय झालंय बाबांना? रामजी भाऊ काय होतंय? बाबा बाबा दादा दादा बाबांना काय झालं डॉक्टर साहेब? काय झालंय डॉक्टर साहेब? दादा डॉक्टर साहेब काय झालं? डॉक्टर साहेब बाबांना काय झालं? डॉक्टर साहेब सांगा काय झालंय? तुमचे पती नाही राहिले. बाबा नाही राहिले. आई काय हे काय बोलतीयस तू? आई आई
तुम्ही बरे आहात ना? होय. बाबा ठीक आहेत. मग तू मला खोटं बोललीस की माझा नवरा नाही राहिला? लाज नाही वाटत तुला की एक सवासनीला हे सांगताना की तिचा नवरा नाही राहिला? आई, काल रात्री बाबांची जी परिस्थिती होती ती बघून हेच वाटत होतं की कदाचित ते कृपया शांत व्हा. हे बघा, कितीतरी वेळा जास्त डोकेदुखीने डोकं काम करण्याचं बंद होतं आणि शरीर सुन्न पडतं. घाबरायची काहीच गरज नाही. थोड्या वेळाने बरे होतील. काही औषधे देतोय, वेळेवर द्या त्यांना. हे घ्या. ताई, शांत व्हा तुम्ही. रडू नका असं. रडू नाही तर काय करू रमा. वाईट वाटतंय रमा. वाईट वाटतंय की आईनंच बाबांसाठी एवढं मोठं संकट उभं केलं आणि त्यावर त्यांना याची जाणीव नाही की बाबा कसल्या वेदनेतून जात आहेत. रमा, आई का नाही समजत आहे? का नाही समजत आहेत की ही केस लढता लढता ती आपलं घर, कुटुंब, सुख, शांती सगळं आणतील. या हारण्याचा त्यांना अंदाज पण नाहीये. आपणच जर आईंना जाणीव करून दिली तर की त्या बाबांच्या कोण आहेत आणि त्यांच्या असण्या नसण्याने त्यांच्यावर काय फरक पडतोय. पण कसं रमा? आई, बाबा 2 तासांनी शुद्धीवर आले आणि आम्हाला वाटत होतं त्यांची बेशुद्ध व्हायची, शुद्धी यायची गोष्ट तुम्ही ऐकावी. परिस्थिती बघा. हिला काय बी फरक पडत नाही आणि तुला हिला खोटं बोलण्याची काय बी गरज नव्हती. जा जिजाबाई, इथून निघून जा. निघून जाईन, पण एक गोष्ट मी नाही विसरलीये. निर्णय घ्यायसाठी फक्त आजचा दिवस आहे तुमच्या जवळ. जिजाबाई, आम्हाला समज माहित आहे. जा तू इथनं निघ. आपली जिद्द घेऊन निघून जा इथनं. प्रचंड देव आणि नरोत्तम जोशी संघ मिळून आम्हाला हरवण्याचे तुझे स्वप्न घेऊन निघून जा तू. आणि हो, आम्ही तुमच्या मागणीचा कधी विरोध नाही केला. आजही आमचं हेच म्हणणं आहे की तुमची मागणी रास्त आहे. पण खरं सांगायचं तर असं काहीही करू नका ज्याने सगळं विखरून जाईन. मला असं भ्या घालून माझा हेतू बदलू नाही शकत तुम्ही लोक. उद्या कोर्टात भेटूया. आई, आई, अजून एक गोष्ट ऐकून घ्या. आई, 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 ऐका ना. आई, माझं ऐकून घ्या. काय हाय? या लोकांसंग राहून आता तू बी खोटं बोलायला शिकलीयस का? आता कुठलं खोटं आहे तुझ्या जवळ? हा, काय नाही आई, मी फक्त एवढंच सांगायला आले की आज जी मी काय खोटं बोलले ना
ते उद्या खरं पण होऊ शकतं. आई, जर आता तुम्ही बाबा संग नाही राहिलात, त्यांची काळजी नाही घेतली, तर पुढं केव्हा काय होईल, काय चाललंय, काही कळणारच नाही. बघा आई, सर्व कुटुंबाचं सोबत असणं वेगळीच गोष्ट आहे, आणि बायकोचं सोबत असणं दुसरी गोष्ट आहे. तुम्ही या गोष्टीला समजून घ्या ना आई. काय म्हणालास मूर्ख? त्या बाळाच्या पत्नीने जाऊन जिजाबाईला खोटे सांगितले आणि जिजाबाई पळत घर गेली. हा मालक. बालाच्या बिनडोक बायकोचं एवढं डोकं चालतं का? नाही मालक, बाळाच्या बायकोला तर अक्कल नाहीच. बाळाच्या बायकोनं जिजाबाईला फक्त इतकंच सांगितलं जे रबाने तिला शिकून पाठवलं. मी माझ्या कानानं ऐकलंय. आपणच जर आईंना जाणीव करून दिली तर, की त्या बाबांच्या कोण आहेत आणि त्यांच्या असण्या किंवा नसण्यानं बाबांना काय फरक पडतोय. पण मालक, जिजाबाई जाताना हे सांगून गेली की उद्या कोर्टात भेटणार. जिजाबाईने हेच तर चुकीचं बोललेत आणि हेच आपल्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. वकील, असं वाटतं तू चहा सोबत जास्तच हिरव्या मिरच्या खायला लागलायस, म्हणून जेव्हा कधी तोंड उघडून बोलतोस तेव्हा कडूच बोलतोस. अनुभवाने सांगतोय प्रचंड देवजी, महिला जेव्हा कमकुवत होते तेव्हा ती उलट बोलते. जरी जिजाबाईंनी बोलली असेल की ती उद्या कोर्टात भेटेल, पण आता ती कोर्टात जाण्यापासून घाबरेल. हितेशच्या सांगण्यानुसार जिजाबाई जवळ रामजीच्या मरणाची खोटी बातमी बालाच्या पत्नीने पोचवली. समजून जा की ही रमाबाईची चाल जवळजवळ यशस्वी झाली आहे. ऐका, तुमचा अनुभव गेला खड्ड्यात. हा, स्वतःचा अनुभव स्वतः जवळ ठेवा ना. आपण सर्वजण जाऊन आता जिजाबाईंशी बोलूया. नरोत्तम बरोबर बोलतोय वकील साहेब. चला निघूया आपण. विचार काय केला होता? खोटं बोलून घेऊन जाईन आणि मी घाबरून जाईल? असं कसं मी भिवून जाईन आणि जिद्द सोडीन स्वतःची? आता काय वाटेल तो परिणाम होऊ दे. आज संध्याकाळपर्यंत जर त्यांनी बाळ दत्तक घेण्यास तयार नाही झाले तर उद्या कोर्टात निर्णय होईल. वा जिजाबाई वा, तुझ्या साहसाला मी नमन करतो. खरंच जिजाबाई. वकील साहेब, साहसाचे दुसरे नाव आहे जिजाबाई. जिजाबाई, काल तू जे जे बोललीस तो एक एक शब्द बरोबर होता. आम्हाला हे जाणून फार दिलासा मिळाला की तू तुझा निर्णय बदलला नाहीस. बाकी वकील साहेब तर घाबरायला लागले होते की कदाचित रमाबाईच्या सांगण्यावरून बाळाच्या पत्नीने तुझ्यासोबत जो खेळ खेळला त्याने तू पाघळून तर जाणार नाही. असं नाही होणार. मी माझ्या जिद्दीवर टिकून राहीन. तुम्ही समदिवी तुमच्या तयारीवर टिकून राहा. आणि जर ही गोष्ट उद्या कोर्टाच्या निकालापर्यंत पोहोचली तर बदलणार नाहीस ना? नक्की नाही बदलणार ना? नाही बदलणार. बाळाला दत्तक घेण्याच्या त्या स्वप्नाची शपथ नाही बदलणार ना? हो, त्याची शपथ नाही बदलणार.